नमस्कार, आपण पाहत आहात लोकमंत्र न्यूज. बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या समाजांना बदलत्या काळाचा मोठा फटका बसत आहे. त्यापैकी सर्वाधिक संघर्ष कुंभार समाजाला करावा लागतोय. पिढ्यानपिढ्या मातीला आकार देत घरांची, शेतीची, सण उत्सवांची आणि संस्कृतीची शान वाढवणाऱ्या कुंभारांच्या व्यवसायाचं अस्तित्व आज संकटात सापडलंय. सौताडा येथील कुंभार समाजातील अंगद यादव अनेक वर्षांपासून आपल्या वडिलोपार्जित व्यवसायाचा गाडा हाकत आहेत. मात्र वाढती स्पर्धा, बाजारात प्लास्टिक, स्टील उत्पादने उपलब्ध होणं आणि परदेशी कंपन्यांच्या रेडीमेड वस्तूंनी बाजार व्यापल्याने मातीच्या भांड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. 100 किलोमीटरवरून माती आणण्याची वेळ शासनाने माती वाहतुकीवर रॉयल्टी लावल्यामुळे आम्हाला 100 किलोमीटरवरून माती आणावी लागते. याचा थेट परिणाम माठ, गाडगे, हंडे यांच्या किमतीवर होतो. महाग झालेली भांडी ग्राहक खरेदी करत नाहीत, असं अंगद यादव यांचं म्हणणं आहे. यामुळे कुंभार हा कर्जबाजारी होत जात असून यामुळे आत्महत्यासारख्या घटना सध्या घडत आहेत. मी अंगद दगडू यादव, राहणार सौताडा, तालुका पाटोदा, जिल्हा बीड येथील कुंभार व्यवसाय करत आहे. परंतु आमच्या कुंभार व्यवसायाला अजिबात मार्केट नाही आहे. माती नाही भेटत, सरपण विकत आणावं लागते, माती 40 किलोमीटरवरून आणावं लागते. मग आमच्या लोकांनी काय करायचं? एक तर बाहेरून सगळा माल सप्लाय होते बाहेरच्या राज्यातून, पण ते दिपाळीच्या बाहेरच्या प्लास्टिकच्या घागरी, माटके, भांडे सगळे प्लास्टिकचे तयार होते. मग आमचा धंदा चालायचा कसा? याच्यामुळं आमचे चांगले चांगले कारागीर आता आत्महत्या करायला लागलेत. बीड जिल्ह्यात एक घटना झाली आता मध्ये. काय आम्ही कसा धंदा करायचा सांगा ना तुम्ही? पाणी नाही भेटत, माती नाही भेटत, एक तर त्याला मार्केट नाही आहे. गारव्या गुराच्या दिवसामध्ये हा धंदा करावा लागतो परत. आणि मग कसं करायचं सांगा? आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये बाहेरून राज्यातून सगळ्या प्लास्टिकच्या पंत्या येतात, प्लास्टिकच्या ते भांडे तयार होऊन येते. तर आमच्या धंद्याला अजिबात व्हॅल्यूच नाही राहिलेला. आणि हा धंदा आमचा एकदम मोडकळीस आलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही आमच्या उपासमारीची वेळ येत आहे. मग आम्ही कोणत्या हिशोबाने काय करायचं? मग या प्लास्टिकच्या पंत्या दिपाळीसाठी आमच्या इतर समजा बँकेने आम्हाला सहकार्य जर केलं तर आम्ही कारागीर आणू, मशनी आणू, पूर्ण त्याचं सहकार्य जर झालं तर आम्हाला आमचं उत्पन्न वाढेल, 2 पैसे मिळतील आम्हाला त्याच्यामधून. त्याच्यामुळं आमचं उभारणीचं म्हणजे आमचं पोटासाठी काहीतरी असं ॲडजस्ट होईल. हे काहीतरी शासनाने धोरण आखायला पाहिजे आमच्यासाठी. सरकारने आम्हाला ह्याच्या बाबतीत सहकार्य केलं पाहिजे, म्हणजे आमचं कामधंदा व्यवस्थित चालेल. सरकारने थोडंसं लक्ष दिलं, रॉयल्टी वगैरे माफ जर केली, याच्या बाबतीत जर आम्हाला थोडं सरकारने लक्ष घातलं तर आमच्या कुंभार समाजाच्या आत्महत्या होणार नाही का? एवढंच फक्त सरकारला विनंती करून सांगणं आहे.